ईवीएम बनाने कंपनी देखिए यही सबसे बड़ी भाजपा की है ना. नाही, ईव्हीएम मशीनच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगताय की भाजपाच्या 4 लोकांना त्या ठिकाणी कमिटीवर घेण्यात आलेले आहे. इलेक्शन कमिशनर सुटलंय का? ईव्हीएम बद्दल बोलताय तुम्ही, इलेक्शन कमिशनर बद्दल बोला ना. ज्या वेळेला या देशामध्ये पहिल्यांदा असं झालं की एवढ्या मोठ्या संख्येने खासदार सस्पेंड झाले, आणि सस्पेंड का झाले तर ते संसदेवर हल्ला झाला त्यावेळी त्यांनी प्रश्न विचारले म्हणून ते सस्पेंड झाले. ज्याने पत्र लिहिलं तो सस्पेंड नाही, जेव्हा गृहमंत्र्यांची जबाबदारी होती त्यांनी राजीनामा नाही, आणि त्याच्यानंतर कोणते कायदे पास झाले सांगा मला तुम्ही. त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनचा कायदा होता, प्रेसचा कायदा होता, सोशल मीडियाचा होता. माझा प्रश्न हाच आहे, तुम्ही जे म्हणताय ना की त्यांचे 4 मेंबर ईव्हीएमला आले, इलेक्शन कमिशन हरिसुद्धा थांबवण्याचं काम त्यांनी झालेलं नाही. म्हणजे या तऱ्हेने हुकुमशाही, दडपशाही त्या ठिकाणी सुरू आहे, तानाशाही सुरू आहे, आणि त्याला जर आपल्या सगळ्यांना करायचं असेल तर मोडीत काढायचं असेल तर आता जनतेला माझं आव्हान आहे की जनता सगळं समजते, असं नाही की जनतेला समजत नाही, सगळं समजायला लागेल लोकांना. आणि महाराष्ट्राला तर छत्रपती शाहू फुले आंबेडकरांची परंपरा आहे, महाराष्ट्रामध्ये खूप प्रबोधन झाले, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जनता सगळं दाखवेल. हे धक्का कदाचित त्यांना पण लागू शकतं ना, असं काय नाही ना. आणि भाजपाची सवय आहे जोरात बोलायचं, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. एकदा त्यांना पण प्रश्न विचारला पाहिजे ना काही गोष्टींचा. जे मी आता एवढे प्रश्न विचारते की देशामध्ये संविधान आहे का, देशामध्ये लोकशाही आहे का, तुमचं संसदीय लोकमूल्यांवरती, संवैधानिक मूल्यावरती विश्वास आहे का, ही जी सगळी परंपरा सुरू केली कोणी सुरू केली, ह्याचे मूळ करते धरते भाजप आहे. त्यामुळे खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजपाची पद्धत आहे. नाही, मी तर सुरुवातीपासून सांगितलं, मला एका पत्रकाराने मी सांगितलं, मी पक्षाची प्रामाणिक कार्यकर्ता आहे, पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला सर्व मान्य आहे. धन्यवाद. रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राष्ट्रीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला